या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। गणपूरचे टरबूज परराज्यात नरेश पाटील यांनी केली 2.5 महिन्यात 13 लाखांची कमाई। ॲडव्होकेट बाळकृष्ण पाटील। टरबूज खरे तर बागायतदार शेतकऱ्यांसाठी रिस्की पीक, पूर्ण पक्व होऊनही हातात काय येईल हे सांगणं तसं कठीण। मात्र येथील नरेश शांताराम पाटील या युवा शेतकऱ्यानं 3 एकर क्षेत्रात लागवड केलेल्या टरबूजापासून अवघ्या 75 दिवसात 13 लाखांची कमाई केली असून या क्षेत्रात असलेल्या आणि येऊ पाहणाऱ्या तरुण वर्गासाठी ही बाब उभारी देणारी अशीच आहे। नरेश पाटील यांनी वडील शांताराम तोताराम पाटील, बंधू भास्कर पाटील यांच्या मदतीनं रवी हायब्रिड सीडच्या सुपर बन्नी या वाणाची 18,000 रोपं आणून त्यांची 3 एकर क्षेत्रात लागवड केली आणि अवघ्या 75 दिवसात केलेल्या प्रयोगाचं फलित प्रयत्नांना फळ देणारे ठरले। 3 एकर क्षेत्रात त्यांनी 58 टन माल 20 रुपये भावानं तर 17 टन 2 नंबर माल 7.5 रुपये भावानं विकला। उर्वरित राहिलेला माल ठराविक रकमेवर विकून 3 एकर क्षेत्रात अवघ्या 2.5 महिन्यात 13 लाखांचं उत्पन्न घेऊन या क्षेत्रात एक प्रयोगशील शेतकरी म्हणून नावलौकिक कमावलाय। त्यांना विनायक पाटील व भूषण बोरसे यांचं मार्गदर्शन लाभले। पिकासाठी केलेल्या नियोजन आणि वेळेवर मार्गदर्शनानुसार सर्व खते आणि मायक्रो न्यूट्रॉनचा पुरवठा केल्यास चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेणं सहज शक्य आहे, असं मत नरेश शांताराम पाटील, टरबूज उत्पादक, गणपूर, तालुका चोपडा यांनी मांडले आहे। टरबूज खानदेशातील शेतकऱ्यांसाठी आजही एक आकर्षण असलेली शेती। बऱ्याचदा वातावरणातील बदल या पिकासाठी घातक ठरतात, परंतु वातावरणाने साथ दिली आणि शेतकऱ्याने अहोरात्र प्रयत्न केले तर या पिकातून खूप काही कमवता येऊ शकतं। अशी काही उदाहरणं गेल्या काही वर्षात घडलेली आहेत। आज आपण सातपुड्याच्या पायथ्यावरील चोपडा तालुक्यातील गणपूर या ठिकाणी आहोत। या गावात गणपूर शिवारात नरेश शांताराम पाटील यांनी 3 एकर क्षेत्रात जवळपास 13 लाख रुपये उत्पन्न या टरबूज या पिकापासून घेतलेले आहे। 1 नंबर माल साधारणपणे 55 ते 56 टन आणि 2 नंबरचा माल साधारणपणे 15 टनाच्या आसपास निघेल, अशा दृष्टिकोनातून त्यांनी हे पीक वाढवलं। फक्त 75 दिवसात त्यांनी केलेली ही कमाई आजच्या शेती क्षेत्रात आलेल्या तरुणांसाठी एक उभारी देणारी आहे, असं निश्चितपणे म्हणावी लागेल। या पिकाबद्दल त्यांनी कशा प्रकारची ट्रीटमेंट केली आणि हे पीक कसं कमवलं याबद्दल आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया। नमस्कार नरेश। नमस्कार। बरं, आपल्या या गणपूर शिवारात आपण 3 एकर क्षेत्रावर ही टरबूजची लागवड केलेली आहे। आपले मोठे बंधू भास्कर पाटील आणि वडील शांताराम तोताराम पाटील यांच्या मदतीने आपण हा प्लॉट चांगल्या प्रकारे पिकवला। आज त्याला फळं आली आणि ती विक्री होऊन एक चांगला आशेचा किरण शेतीच्या दृष्टिकोनातून आज आपल्याला दिसतोय। बरं, 75 दिवसात आपण हे पीक घेतलं तर आपण हे टरबूजाची रोपं असतील ती कुठून आणली? ही टरबूजाची रोपे आपण एरंडोल तालुक्यातील खडक बुद्रुक इथून अमीन मनियार यांच्या नर्सरीतून आणलंय। सुरभी हायटेक नर्सरी जी खडके तालुका एरंडोल येथे आहे, तेथून त्यांनी ती रोपं आणली आणि गेली 3 वर्षे ते त्याच नर्सरीमधून रोपे आणत आहेत। यावर्षी त्यांनी 18,000 रोपं आणली आणि या 18,000 रोपांची ठिबक अंथरून प्लास्टिकच्या मल्चिंगवर त्यांनी लागवड केलेली होती। रवी हायब्रिड सीडची सुपर बन्नी ही जाती आहे। रवी हायब्रिड सीड जे वाहन बनवतं त्याचं सुपर बन्नी हे वाहन या टरबूजाचं आहे आणि त्याच्यातून त्यांनी हे उत्पन्न घेतलेलं आहे। बरं, आपण वॉटर सोल्युबल खते जी आहेत किंवा मायक्रोन्यूट्रॉन असतील ती कुठल्या कंपनीची वापरली? ही सोलोफाईन कंपनीची वापरली आपण। सोलोफाईन कंपनीचे सर्व वॉटर सोल्युबल खते असतील किंवा मायक्रोन्यूट्रॉन असेल ती त्यांनी या पिकासाठी वापरली आणि त्याचा चांगला रिझल्ट आज दिसून आला। त्यासाठी त्यांना भूषण बोरसे असतील, विनायक पाटील असतील
यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं, वातावरणाची साथ मिळाली आणि शेतकऱ्याने खूप चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करून पीक पिकवलंही, तरी सुद्धा बऱ्याच गोष्टी मार्गदर्शनावर सुद्धा अवलंबून असतात. तसं टरबूज हे रिस्की पीक, या पिकात त्यांना वेळोवेळी श्री भूषण बोरसे असतील किंवा विनायक पाटील असतील यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्यातून ते या यशाचा हा पल्ला ते गाठू शकले. आज त्यांच्या शेतामध्ये हार्वेस्टिंग सुरू होत असताना 1 नंबरचा माल साधारणपणे 56 टनच्या जवळपास निघेल आणि जवळपास 15 टन माल हा 2 नंबरचा निघणार आहे. साधारणपणे 12 ते 13 लाख रुपयाचं उत्पन्न त्यांनी अवघ्या 75 दिवसात काढलेला आहे. बरं, आपण हा माल विक्री कोणाला केला? हा माल आपण रऊफ शेठ रियाज शेठ चोपड्याचे रियाज शेठ यांना आपण हा माल विक्री केला. त्यांनी सांगताना या पिकाबद्दल असं सांगितलं की त्यांनी या वर्षाच्या हंगामात गेल्या पिरियडमध्ये 15 ते 20 प्लॉट हार्वेस्टिंग केले, माल घेतला आणि तो राज्यातल्या देशातल्या विविध ठिकाणी पाठवला. परंतु त्यातही हा माल एकदम तापचा असल्याचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं आणि त्याच्यामुळेच नरेश भाऊंना 20 रुपयाचा भाव भेटला आणि आज त्यांच्या प्लॉटचं हार्वेस्टिंग होत आहे. या निमित्ताने आपल्याला शेती क्षेत्रात येणाऱ्या तरुण वर्गांना असा एक संदेश देता येईल की एखाद्या तरुणाने जिद्द बांधली तर त्यातून निश्चितपणे आपल्याला यश येऊ शकतं. त्यासाठी वातावरणाची साथ हवी हे निश्चित आहे, परंतु वेळोवेळी सर्व टेक्निक वापरलं आणि चांगला मोलाचं मार्गदर्शन जर आपल्याला मिळालं तर त्यातून आपण बरंच काही करू शकतो, असं नरेश भाऊंच्या आजच्या या टरबूजच्या उत्पादनातून दिसून येतं. ते आदर्श आजच्या शेती क्षेत्रात असलेल्या युवकांनी घ्यावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.